ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा हेच आपल्या पुढे येतं. पण आज मी नवीन घेऊन आलेली आहे ते म्हणजे उपवासाचा मेदू वडा आणि उपवासाचे कटलेट आणि शेंगदाण्याची चटणी. आता ते कसे बनवायचे यासाठी पहा हा व्हिडिओ. या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 कप भगर आणि पाव कप साबुदाणा. साबुदाणा पॅन मध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि तो मिक्सर म्हणून काढायचा. आता याच भांड्यामध्ये मी घातलेला आहे 1 कप. या एकाच कपाने आपल्याला मेजरमेंट घ्यायची आहे. 1 कप घेतलेला आहे भगर. तो भगरही मी काढलेला आहे. 2 वेळा काढून घेते कारण हे भांड लहान आहे. तर 2 वेळा काढून घेतलं की हे पीठ आपल्याला एकजीव केलं की ते परत आपल्याला एकदा मोजून घ्यायचं आहे. आणि ते मोजून झालं, जेवढं पीठ होईल तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे याची उकड घेण्यासाठी. हे 1.25 कप पीठ माझ्याकडे झालेलं आहे आणि हे पीठ छानपैकी सॉफ्ट दळण्यात आलेलं आहे पहा. आणि हे पीठ मी बाजूला ठेवते आणि आता आपल्याला उकडीचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी घेतलेले आहेत 5 ते 6 हिरवी मिरची. आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं घ्या. आल्याचे तुकडे आणि खात असल्यास कोथिंबीर याची पेस्ट काढून घ्यायची. एका कढईमध्ये घातलेला आहे साजूक तूप. अगदी थोडस घालायचं. आपण तेल देखील घालू शकता. त्यामध्ये जिरं तडतडलं, अर्थातच तुम्ही खात असल्यास जिरं घालायचं. ही पेस्ट टाकायची आणि पाणी टाकून द्यायचं. मिक्सरचं भांड धुवून पाणी टाकायचंय आपल्याला 1.25 कप. कारण आपण पीठ घेतलं होतं 1.25 कप. एवढंच घेतलेलं आहे. हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि चवीला या पाण्यामध्ये सैंधव मीठ घालून घ्यायचं. सो घातलेलं आहे. पाणी उकळलं आणि आता यामध्ये हे पीठ घालून घेऊयात आपण. त्याची उकड अगदी 30 सेकंदासाठी आपण ही उकड झाकून ठेवूया. आणि 30 सेकंद झाले की हे आपल्याला थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची उकड. पाहू शकता याआधी देखील मी साबुदाण्याचे आप्पे आणि उपवासाचे थालीपीठ हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं की तुम्हाला बेल आयकॉन येईल. बेल आयकॉन दाबला की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि सबस्क्राईब केल्यास तुम्हाला सगळे ऑल व्हिडिओ पाहण्यास मिळतील. म्हणून तेही व्हिडिओ पहा. उपास तापासाचे दिवस आहेत. आपल्याला नवनवीन खावं असं वाटतं. तेच ते खायला नको वाटतं. आणि आता मी बनवून घेते शेंगदाण्याची चटणी. यासाठी शेंगदाणे घेतले जे की मी 1 तास भिजत घातले होते. त्यामध्ये किसलेलं खोबरं घातलं. आपण ओलं घालू शकता, सुकलेलंही घालू शकता. 1 चमचा दही घातलेलं आहे आणि सैंधव मीठ घालून तिखटाला आपल्याला जेवढं तिखट हवंय तेवढ्या प्रमाणात मिरच्या घातलेल्या आहेत आणि आल्याचे तुकडे. आणि ही चटणी बनवून झालेली आहे. आणि या ठिकाणी उकड देखील आपली थंड झालेली आहे. उकडीचे मी 2 भाग केले. एका भागामध्ये बटाटा, उकडलेला बटाटा घालून मळून घेतलेला आहे पहा या ठिकाणी. आणि अजून दुसरा पोर्शन जो आहे त्यामध्ये मी दही घातलं आणि दही घालून हा डो घेतलेला आहे बनवून. ज्या भागाला आपण दही घातलं ज्यामध्ये त्याचे आपल्याला मेदू वडे बनवायचे आहेत. आणि हे मेदू वडे नेहमी बनवतो आपण त्याच पद्धतीनं मेदू वडे बनवायचे जे डाळीचे बनवतो. एकाच व्हिडिओतून मी तुम्हाला त्याच साहित्यापासून 2 उपवासाचे मेनू दाखवत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हिडिओ शेअर करा. तर हे वडे आपल्याला साजूक तुपात तळायचे असतील आपण तळू शकतो किंवा तेल जे आपण उपवासाला खातो त्यामध्ये तळायचे. चांगले ब्राऊन, खालचा भाग ब्राऊन होत नाही तितके वेळ त्याला आपण हलवायचं नाही. खालचा भाग ब्राऊन झाला की आपण ते दोन्ही बाजूनी छान तळून काढून घ्यायचे. आणि सगळे वडे माझे या ठिकाणी तळून झालेले आहेत. आता कटलेट बनवण्यासाठी जो काही आपण बटाटा घालून ठेवलेला डो आहे तो घ्यायचा आणि तो एक पोळपाटावर प्लास्टिकची पिशवी टाकून थोडस हाताला तेल लावून थालीपीठाप्रमाणे तो थापून घ्यायचा. आणि एक चाकू घेऊन
चाकूला तेल लावायचं आणि हव्या त्या आकारामध्ये आपण त्याचे तुकडे बनवायचे किंवा त्याच्या वड्या बनवायच्या. मी या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपलं सँडविच बनवतो त्या पद्धतीनं कापून घेणार आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हा व्हिडिओ मी माझ्या बहिणीच्या घरून म्हणजेच मुंबईतून बनवलेला आहे. तिचीही हा व्हिडिओ बनवण्यात मला खूप मदत झालेली आहे आणि सगळ्यांना हे सँडविच किंवा आपण जे काही म्हणता ते आणि हा वडा खूपच आवडलेला आहे. शेंगदाण्याच्या चटणी सोबत सगळ्यांनी एन्जॉय केलं. मग बघताय काय, याच एकादशीला बनवा आणि खा. तर इथून पुढे उपवासाचे दिवस आलेले आहेत, म्हणून तुमच्यासाठी हे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी येत आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता बाय बाय.